IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं ते बघितलेलं आहे. आज आपण पुढची प्रोसेस कशी कंप्लीट करायची आणि डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे हे बघणार आहोत. आपण रजिस्ट्रेशन करत असताना आपला ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड जनरेट केलेला आहे. तो ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड आपल्या जवळ ठेवायचा आहे. तसेच आपल्याला 10वी आणि 12वीची मार्कशीट लागणार आहे, तर त्याची सॉफ्ट कॉपी किंवा हार्ड कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. इतर जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहे ते आपल्याला फॉर्म भरत असताना लक्षात येईल. तसेच फॉर्म कंप्लीट केल्यानंतर आपल्याला लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स हे देखील दिसणार आहेत आणि ते डॉक्युमेंट्स आपल्याला स्कॅन करून अपलोड करायचे आहेत. तर सुरुवातीला आपल्याला गुगल सर्चमध्ये आपल्याला टाईप करायचं आहे fe2024.mahacet.org. तर आपण ह्या वेबसाईटवरती येणार आहोत. तर ह्याचा जो काही इंटरफेस आहे ते आपल्याला अशा पद्धतीनं दिसेल. यामध्ये आपल्याला 2 टॅब दिसतील. एक आहे न्यू रजिस्ट्रेशन आणि दुसरा आहे ऑलरेडी रजिस्टर्ड. आपण रजिस्ट्रेशन केलेलं असल्यामुळं आता आपण ऑलरेडी रजिस्टर्ड ह्या टॅबवरती क्लिक करायचं आहे. ह्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपण रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स साइन इन ह्या पेजवरती येणार आहोत. इथं आपल्याला आपला ॲप्लिकेशन ID टाईप करायचा आहे. आपला ॲप्लिकेशन ID जो आहे तो कॅपिटल EN ह्या लेटरपासून चालू होतो आणि आपण जो काही पासवर्ड जनरेट केलेला आहे तो पासवर्ड ह्या ठिकाणी टाकायचा आहे. ह्या ठिकाणी जे काही लिहून येतं आहे ते कॅप्चा इथं खाली ॲज इट इज टाईप करायचं आहे आणि साइन इन याच्यावरती क्लिक करायचं आहे. साइन इन केल्यानंतर तुमच्यासमोर 2 ऑप्शन येतील. पहिला ऑप्शन आहे फिजिकल स्क्रुटिनी मोड आणि दुसरा आहे ई स्क्रुटिनी मोड. तर सुरुवातीला आपण बघूया स्क्रुटिनी म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. आता आपण ऑनलाईन फॉर्म भरत आहोत. हा फॉर्म भरणं झाल्यानंतर त्यासाठी जे काही डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट आपण अपलोड करणार आहोत आणि अशा पद्धतीनं आपलं जे आहे ते फॉर्म कंप्लीट होईल. फॉर्म कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला आपले जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे आहेत. तर त्यासाठी आपल्याकडे 2 पर्याय अवेलेबल आहेत. एक आहे फिजिकल स्क्रुटिनी मोड आणि दुसरा ई स्क्रुटिनी मोड. तर फिजिकल स्क्रुटिनी मोडमध्ये आपल्याला आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जवळचं जे काही स्क्रुटिनी सेंटर आहे किंवा जवळचं जे काही इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन आपल्याला आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. जर आपण ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केलं तर आपले डॉक्युमेंट्स हे ॲटोमॅटिकली ऑनलाईन स्क्रुटिनी होतील. आपल्याला कुठेही जायची गरज नाही. तर आता आपल्याला प्रश्न पडला असेल की आपण ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करायचं का फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करायचं. ई स्क्रुटिनी मोड जरी आपल्याला सोपं वाटत असेल तरी यामध्ये बरेचसे ड्रॉबॅक्स आहेत. त्यामुळं आपण फिजिकल स्क्रुटिनी मोड हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे आणि तोच पर्याय योग्य आहे. जे विद्यार्थी महाराष्ट्रातील आहेत आणि जवळच्या स्क्रुटिनी सेंटरवर जाऊ शकतात त्यांनी फिजिकल स्क्रुटिनी मोड हे सिलेक्ट केलेलं कधीही चांगलं आहे आणि जे विद्यार्थी महाराष्ट्राच्या बाहेरील आहेत आणि स्क्रुटिनी सेंटरवर त्यांना जाता येत नाही अशा विद्यार्थ्यांनी ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केलेलं चांगलं असेल. शेवटी कुठला पर्याय निवडायचा हा तुमचा प्रश्न आहे. माझं सजेशन आहे की तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी मोड हे सिलेक्ट करावं आणि जवळचं जे काही स्क्रुटिनी सेंटर आहे त्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट्स घेऊन व्हेरिफिकेशन करायचं आहे. त्यामध्ये आपला फायदा असा होईल की आपल्या डॉक्युमेंटमध्ये जे काही त्रुटी असतील ते आपल्याला समोरासमोर लगेच लक्षात येतील आणि आपल्याकडे सफिशियंट वेळ मिळेल ते डॉक्युमेंटमध्ये करेक्शन करण्याचा किंवा नवीन डॉक्युमेंट्स बनवण्याचा आपल्याकडे वेळ मिळेल. ई स्क्रुटिनी मोडमध्ये आपल्याला हा वेळ मिळणार नाही. त्यामुळं माझं सजेशन आहे की आपण फिजिकल स्क्रुटिनी मोड हा पर्याय निवडायचा आहे. तर आपल्याला ह्या 2 पर्यायापैकी एक पर्यायावरती क्लिक करून सेव्ह अँड प्रोसीड करून पुढच्या स्टेपला जायचं आहे. आपण जर फिजिकल स्क्रुटिनी मोड जर सिलेक्ट केलेला असेल तर आपल्याला आपलं जे काही डिस्ट्रिक्ट आहे ज्या डिस्ट्रिक्टमध्ये आपण राहतो किंवा जवळ त्या डिस्ट्रिक्टचं जे काही स्क्रुटिनी सेंटर आहे त्या ठिकाणी आपल्याला व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे. ते डिस्ट्रिक्ट ह्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. इथं
ड्रॉप डाऊन मेनू येईल आणि ह्यामध्ये आपल्याला सर्व डिस्ट्रिक्ट दिसतील. तर आपलं जे काही डिस्ट्रिक्ट आहे ते डिस्ट्रिक्ट आपण सिलेक्ट करायचं आहे. त्या डिस्ट्रिक्टमध्ये जे काही स्क्रुटिनी सेंटर आहेत ते ह्या ठिकाणी आपल्याला दिसतील. तर त्या सेंटरपैकी जे सेंटर आपल्याला जवळचं वाटतं किंवा जिथं आपल्याला जायचं आहे ते सेंटर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला डेट सिलेक्ट करायची आहे. कुठल्या डेटला त्या स्क्रुटिनी सेंटरला आपल्याला जायचं आहे ती डेट सिलेक्ट करायची आणि हे झाल्यानंतर व्ह्यू स्लॉट ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आपल्याला आता त्याचा स्लॉट बुक करायचा आहे, टायमिंग बुक करायचं आहे, त्यासाठी इथं क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला टायमिंग विचारलं जाईल. तर त्या ठिकाणी आपण टायमिंगचं स्लॉट 10 ते 11 किंवा 11 ते 12 असं जे काही टायमिंग स्लॉट आहे ते आपल्या कन्व्हिनियन्सनुसार सिलेक्ट करायचं आहे आणि मग त्या स्क्रुटिनी सेंटरला व्हिजिट करायची आहे. टोटल 10 स्टेप्स आहेत. स्टेप नंबर 1 आपली कंप्लीट झालेली आहे. फिल रजिस्ट्रेशन डिटेल्स. स्टेप 2 इनकम्प्लीट आहे. फिल कॅन्डिडेचर टाईप डिटेल्स. स्टेप 3 फिल होम युनिव्हर्सिटी अँड कॅटेगरी डिटेल्स. स्टेप 4 आहे फिल स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स. स्टेप 5 आहे फिल क्वालिफिकेशन डिटेल्स. स्टेप 6 फिल JEE मेन 2024 डिटेल्स. स्टेप 7 आहे अपलोड फोटोग्राफ अँड सिग्नेचर. स्टेप 8 आहे अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. स्टेप 9 आहे पे ॲप्लिकेशन फी अँड स्टेप 10 आहे कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म ॲट स्क्रुटिनी सेंटर. आपण जे आहोत ते पुढच्या पेजवरती येणार आहोत आणि ह्या ठिकाणी आपल्याला आपलं ॲप्लिकेशन फॉर्म स्टेटस दिसेल. यावरती स्टेप नंबर 1 टू स्टेप नंबर 10 आपल्याला ह्या ठिकाणी दिसेल आणि स्टेप नंबर 1 ही कंप्लीट झालेली ग्रीन कलरमध्ये दिसेल आणि इतर जे स्टेप्स आहेत स्टेप नंबर 2 पासून स्टेप नंबर 10 पर्यंत ह्या स्टेप्स इनकम्प्लीट अशा दिसतील. स्टेप 1 ही रजिस्ट्रेशनची स्टेप आहे. आपण आपला ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड जनरेट केलेला आहे, त्यामुळं आपली स्टेप 1 जी आहे ते कंप्लीट झालेली आहे. तर आता आपल्याला स्टेप 2 कंप्लीट करायची आहे. माझ्या स्क्रीनवरती स्टेप 2 देखील कंप्लीट दिसते कारण मी ही स्टेप कंप्लीट केलेली असल्यामुळं कंप्लीट दिसते. आपल्या ह्याच्यामध्ये ही इनकम्प्लीट दिसेल. तर ह्या इनकम्प्लीटवरती क्लिक करायचं आहे. स्टेप 2च्या पुढे जे काही इनकम्प्लीट असं लिहिलेलं आहे रेड कलरमध्ये त्या इनकम्प्लीटवरती क्लिक केल्यानंतर आपण स्टेप 2 यामध्ये जाणार आहोत. तर स्टेप 2 ह्या पेजवरती म्हणजेच आपण टाईप ऑफ कॅन्डिडेचर ह्या पेजवरती येणार आहोत. या ठिकाणी आपलं कॅन्डिडेचर काय आहे म्हणजे ही जी आहे ते इलिजिबिलिटी रिक्वायरमेंट आहे. आपलं कॅन्डिडेचर कुठलं आहे तर ह्यामध्ये आपल्याला इथं बरेचसे ऑप्शन बघायला मिळतील. महाराष्ट्र टाईप A, महाराष्ट्र टाईप B, महाराष्ट्र टाईप C, टाईप D, टाईप E, नंतर OMS, नंतर जम्मू अँड काश्मीर, फॉरेन स्टुडंट, NRI हे असे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. तर मॅक्झिमम स्टुडंट जे आहेत ते महाराष्ट्रातील आहेत, त्यामुळं टाईप A पासून टाईप E पर्यंत आपल्याला या ठिकाणी काय आहे ते समजून घ्यायचं आहे. तर आपण सुरुवातीला बघूया टाईप A. मॅक्झिमम स्टुडंट जे आहेत ते टाईप A मध्ये येतील. तर टाईप A म्हणजे काय हे आपण आता बघणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांची 10वी आणि 12वी म्हणजे दोन्ही 10वी आणि 12वी दोन्ही महाराष्ट्रातील एखाद्या कॉलेजमधनं कंप्लीट झालेली आहे, त्या विद्यार्थ्याकडे त्याचं डोमेसाईल सर्टिफिकेट आहे महाराष्ट्राचं किंवा त्याचं लिव्हिंग सर्टिफिकेट आहे ज्याच्यावरती बर्थ प्लेस महाराष्ट्रामधली मेन्शन केलेली आहे, असे विद्यार्थी टाईप A मध्ये येतील. जर आपण टाईप A मध्ये येत नसून म्हणजे आपली 10वी किंवा 12वी किंवा दोन्ही बाहेरच्या स्टेटमध्ये कंप्लीट झालेलं आहे, परंतु आपल्या पॅरेंट्सपैकी फादर किंवा मदर आई किंवा वडिलांचं महाराष्ट्रातलं डोमेसाईल सर्टिफिकेट आहे, तर असे विद्यार्थी टाईप B मध्ये येतील. तिसरी कॅटेगरी आहे आपण टाईप A मध्ये पण नाही, टाईप B मध्ये पण नाही, म्हणजे आपलं जे काही 10वी आहे 12वी आहे महाराष्ट्राच्या बाहेरून झालेली आहे आणि आपल्या आईवडिलांकडे महाराष्ट्राचं डोमेसाईल सर्टिफिकेट नाही आहे, परंतु आपले आई किंवा वडील हे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉब करतात आणि त्यांची पोस्टिंग महाराष्ट्रामध्ये आहे, तर असे स्टुडंट जे आहेत ते टाईप C मध्ये येतात.
नंतर आपण बघूया टाईप डी. टाईप डी जे आहे ते आपण टाईप ए, बी, सी मध्ये येत नाहीत. म्हणजेच आपली 10वी आणि 12वी ही महाराष्ट्राच्या बाहेरून झालेली आहे आणि आपले फादर किंवा मदर हे स्टेट गव्हर्नमेंटमध्ये एम्प्लॉई आहेत. महाराष्ट्राचं जे काही स्टेट गव्हर्नमेंट आहे, स्टेट गव्हर्नमेंट अंडरटेकिंग आहे, त्याच्यामध्ये ते सर्व्हिस करतात. तर असे स्टुडंट टाईप डीमध्ये येतात. नंतरची कॅटेगरी आहे टाईप ई. जर जे विद्यार्थी महाराष्ट्र आणि कर्नाटक ह्या बॉर्डर एरियामध्ये आहेत, तर यामध्ये जे काही बॉर्डर एरियामध्ये जे काही गावं आहेत, त्या विलेजेसची, त्या तालुकाची आणि त्या गावांची लिस्ट या ठिकाणी आपल्याला क्लिक केल्यानंतर लिस्ट मिळेल. तर आपलं जे काही प्लेस आहे ह्या विलेजेसमध्ये आहे, बॉर्डर विलेजेसमध्ये आहे आणि आपली मदर टंग मराठी आहे, तर आपण टाईप ईमध्ये येतो. जे विद्यार्थी महाराष्ट्राबाहेरील आहेत, त्यांचे आईवडील देखील महाराष्ट्राबाहेर आहेत, असे विद्यार्थी जेईच्या कोट्यामधनं महाराष्ट्रातल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. तर असे विद्यार्थी आउटसाईड महाराष्ट्र स्टेट म्हणजे OMS ह्या कॅटेगरीमध्ये येतात. तर त्यांनी OMS हे सिलेक्ट करायचं आहे. इतर जे विद्यार्थी आहेत जे जम्मू अँड काश्मीरमधनं येतात, त्यांच्यासाठी जम्मू अँड काश्मीरचे वेगवेगळे पर्याय ह्या ठिकाणी दिलेले आहेत. तर यातला एक पर्याय आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. एखाद्याची 10वी 12वी महाराष्ट्रातनं झालेली आहे आणि त्याच्याकडे त्याचं डोमिसाईल सर्टिफिकेट देखील आहे, तर त्यांनी टाईप एला क्लिक करायचं आहे आणि सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करून पुढे जायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर आपण पुढच्या स्टेपला येणार आहोत. स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3 जी आहे ती होम युनिव्हर्सिटी आणि कॅटेगरी डिटेल्स आहेत. स्टेप 2मध्ये आपण महाराष्ट्र टाईप ए असं कॅन्डिडेटचर सिलेक्ट केलेलं असल्यामुळं आपल्याला ह्या पद्धतीची माहिती विचारण्यात येईल. आपण टाईप बी सिलेक्ट केलेलं असेल तर थोडीशी वेगळी माहिती ह्या ठिकाणी विचारली जाईल. तर त्या पद्धतीनं आपल्याला इथं माहिती भरायची आहे. सिलेक्ट टाईप ऑफ डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर अपलोडिंग. टाईप एसाठी आपल्याला एकतर आपलं बर्थ सर्टिफिकेट किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ज्याच्यावरती आपलं प्लेस ऑफ बर्थ लिहिलेलं असेल असं डॉक्युमेंट ह्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तर आपल्याकडे जे काही डॉक्युमेंट आहे ते आपण ह्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. समजा आपल्या लिव्हिंग सर्टिफिकेटवरती प्लेस ऑफ बर्थ असेल तर ते सिलेक्ट करा. डोमिसाईल सर्टिफिकेट आपल्याकडे असेल तर ते डोमिसाईल सर्टिफिकेट ह्या ठिकाणी सिलेक्ट करा. नंतर आहे म्हणजे आपली 10वी कुठल्या जिल्ह्यामधनं झालेली आहे तो जिल्हा ते डिस्ट्रिक्ट आपल्याला ह्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आहे आपली 12वी कुठल्या जिल्ह्यामधनं झालेली आहे तो जिल्हा किंवा डिस्ट्रिक्ट आपल्याला ह्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर जे काही तालुका आहे आपली जे काही HSC आहे 12वी आहे ते कुठल्या तालुक्यामधनं झालेली आहे तो तालुका इथं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर मग आपल्याला ॲटोमॅटिकली तालुकाचे ऑप्शन आपल्याला ह्या ठिकाणी येईल. तर तो तालुका ह्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. 12वी कुठल्या जिल्ह्यामधनं झालेली आहे यावरून आपल्याला जे आहे ते आपली होम युनिव्हर्सिटी कुठली आहे ती ह्या ठिकाणी कळणार आहे. तर सपोज मी ह्या ठिकाणी पुणे सिलेक्ट केलं किंवा अहमदनगर सिलेक्ट जर केलं अहमदनगर तर माझी होम युनिव्हर्सिटी जी आहे ती सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अशी येईल. तर अशा पद्धतीनं आपलं होम युनिव्हर्सिटीचे डिटेल्स या ठिकाणी खाली आल्यानंतर आपल्याला कॅटेगरी डिटेल्स दिसतील. सिलेक्ट कॅटेगरी म्हणजे आपली कुठली कॅटेगरी आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. ओपन असेल ओपन सिलेक्ट करा. SC ST जे काही आहे ते सिलेक्ट करा. समजा इथं ओपन सिलेक्ट केली. आपण रजिस्ट्रेशन करत असताना स्टेप 1मध्ये जर आपण इन्कम 8 लाखपेक्षा कमी दाखवलेला असेल तर ह्या ठिकाणी आपल्याला EWSचं ऑप्शन येईल. जर आपण इन्कम 8 लाखापेक्षा जास्ती आपण सिलेक्ट केलेलं आहे स्टेप नंबर 1मध्ये तर आपल्याला EWSचं ऑप्शन इथं येणार नाही. तर मी 8 लाखापेक्षा कमी सिलेक्ट केल्यामुळं मला इथं विचारलं जातं आहे की डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर EWS. तर आपल्याला अप्लाय करायचं असेल EWSचं आपल्याकडे सर्टिफिकेट असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. नंतर एंटर कास्ट आपली जे काही कास्ट आहे ती कास्ट ह्या ठिकाणी एंटर करायची आणि त्यानंतर EWS सर्टिफिकेटचं स्टेटस विचारलं जाईल. 3 ऑप्शन ह्या ठिकाणी येतील. अवेलेबल, अप्लाइड बट नॉट रिसिव्ड आणि नॉट अप्लाइड.
अवेलेबल आहे तर अवेलेबलला क्लिक करा. तर आपल्याला शेवटी हे EWS सर्टिफिकेट जे आहे ते अपलोड करावं लागेल. आपण जर सिलेक्ट केलं अप्लाइड बट नॉट रिसिव्ड, तर मग आपल्याला त्याचे डिटेल्स द्यायचे आहेत. आपण अप्लाय केलेलं आहे परंतु अजून मिळालेलं नाही आहे, तर आपलं जे काही ॲप्लिकेशन नंबर आहे, कधी कुठल्या डेटला आपण अप्लाय केलेलं आहे, ती डेट ह्या ठिकाणी द्यायचं आहे. EWS सर्टिफिकेट कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये आपण अप्लाय केलेलं आहे, तालुका कुठला आहे, तर हे सर्व डिटेल ह्या ठिकाणी द्यायचे. तर आपल्याला आपण अप्लाय केलेलं आहे परंतु सर्टिफिकेट मिळालं नाही, अशा केसमध्ये आपलं जे काही त्याची पावती आहे, रिसिप्ट आहे, ती आपल्याला ह्या ठिकाणी अपलोड करावी लागेल. जर आपण नॉट अप्लाइड असं जर केलेलं असेल तर आपल्याला ह्याचा बेनिफिट जो आहे तो मिळणार नाही. तर अशा पद्धतीनं हे सर्टिफिकेट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे जर आपण EWSमध्ये अप्लाय करत असू. एखाद्याची कॅटेगरी SC असेल, ST असेल, OBC असेल, तर त्या पद्धतीनं त्याला पुढचे क्वेश्चन्स जे आहेत ते ह्या ठिकाणी येतील. समजा मी OBC कॅटेगरीमध्ये आहे, तर आपल्याला आपली कुठली कास्ट आहे ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करायचं. व्हॅलिडिटी सर्टिफिकेटचं स्टेटस आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अवेलेबल आहे, अप्लाइड बट नॉट रिसिव्ड असं आहे किंवा नॉट अप्लाइड आहे. आपलं नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेटचं स्टेटस या ठिकाणी द्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याकडे सर्टिफिकेट असेल तर ते सर्टिफिकेट आपल्याला शेवटी अपलोड करायचं आहे. नसेल आणि आपण अप्लाय केलेलं असेल तर त्याची जे काही रिसिप्ट आहे, त्याचे जे काही डिटेल्स आहेत ते ह्या ठिकाणी आपल्याला द्यायचे. जर आपल्याकडे सर्टिफिकेट नाही आहे तर आपल्याला त्या कॅटेगरीचे बेनिफिट जे आहेत ते मिळणार नाहीत. तर अशा पद्धतीनं आपण ह्या ठिकाणी कुठले सर्टिफिकेट लागतील ते आपल्याला लक्षात येईल. ही सर्व माहिती फिलअप केल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड प्रोसीड यावरती क्लिक करायचं आहे. तर यावरती क्लिक केल्यानंतर आपण स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स ह्या पेजवरती येणार आहोत. तर ह्या ठिकाणी आपल्याला पर्सन विथ डिसॅबिलिटी, तर आपलं जे काय डिसॅबिलिटी आहे ती सिलेक्ट करायची आणि आपल्याकडे जे काही सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती मिनिमम 40% डिसॅबिलिटी असायला पाहिजे, तरच आपल्याला ह्याचा बेनिफिट मिळेल. म्हणजे आपले पॅरेंट डिफेन्समध्ये असतील तर ते त्याच्या रिलेटेड जे आहे ते इथं सिलेक्ट करायचं आहे. आपलं ॲन्युअल इन्कम 8 लाखापेक्षा कमी असेल किंवा आपण स्टेप 1मध्ये तसं सिलेक्ट केलेलं असेल तर आपल्याला इथं TFWSचं देखील ऑप्शन येईल. आपण जर स्टेप 1मध्ये 8 लाखापेक्षा जास्ती उत्पन्न दाखवलेलं असेल तर TFWSचं ऑप्शन ह्या ठिकाणी येणार नाही. मी 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न दाखवल्यामुळं इथं मला ऑप्शन येतं आहे डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर TFWS. तर मला TFWSमध्ये अप्लाय करायचं असेल तर येस करायचं आहे. मग आपल्याकडे ह्यासाठी इन्कम सर्टिफिकेट आपल्याकडे असायला हवं आहे, तरच आपल्याला हे TFWSमध्ये अप्लाय करता येईल. नंतर खाली आल्यानंतर आहे ऑर्फन डिटेल्स. आर यू ऑर्फन? येस असेल तर येस करा, नसेल तर नो करा. नंतर मायनॉरिटी डिटेल्स. डू यू बिलॉंग टू मायनॉरिटी कॅन्डिडेचर टाईप, म्हणजे त्यामध्ये आपण मायनॉरिटी कॅटेगरीमध्ये येत असेल तर आपल्याला येस सिलेक्ट करायचं आहे. मग ते लिंग्विस्टिक मायनॉरिटी असेल किंवा रिलिजियस मायनॉरिटी असेल. लिंग्विस्टिक म्हणजे लँग्वेजच्या आधारित आहे, म्हणजे हिंदी लँग्वेज आहे, गुजराती आहे, सिंधी आहे. तर ह्या कॅटेगरीमध्ये आपण येत असाल तर मायनॉरिटी, किंवा रिलिजन आहेत, मुस्लिम आहे, जैन आहे, ख्रिश्चन आहे, अशा मायनॉरिटी कॅटेगरीमध्ये येत असाल तर आपल्याला येस सिलेक्ट करायचं आहे. की येस केल्यानंतर आपल्याला विचारलं जाईल लिंग्विस्टिक मायनॉरिटी का रिलिजियस मायनॉरिटी, किंवा दोन्ही ह्याच्यामध्ये आपण असेल तर दोन्ही सिलेक्ट करायचं आहे. मग त्या ठिकाणी आपली मदर टंग कुठली आहे हे खूप महत्त्वाचं आहे. तर आपण सुरुवातीला स्टेप 1मध्ये मदर टंग जी आहे ते मातृभाषा मराठी सिलेक्ट केलेली आहे आणि मग त्यामुळं आपल्याला लिंग्विस्टिक मायनॉरिटीमध्ये आपल्याला जाता येणार नाही. ओके, तर अशा पद्धतीनं हे लक्षात येईल. आपण रिलिजन हिंदू सिलेक्ट केलेलं आहे. स्टेप 1मध्ये माहिती भरत असताना आपण रिलिजन हिंदू सिलेक्ट केलेलं आहे. हिंदूसाठी इथं कुठलंही मायनॉरिटी कॉलेज नाही आहे, त्यामुळं आपल्याला रिलिजियस मायनॉरिटीमध्ये अप्लाय करता येणार नाही. ओके, ह्या ठिकाणी खाली लिहून येतं आहे आर नॉट एलिजिबल फॉर रिलिजियस मायनॉरिटी बिकॉज युअर रिलिजन इज हिंदू. आपण जर ह्या ठिकाणी मुस्लिम टाकलं असतं, जैन टाकलं असतं तर आपल्याला इथं
रिलिजियस मायनॉरिटीला सिलेक्ट करता आलं असतं. तर आपली मातृभाषा मराठी आहे, हिंदू आहोत, त्यामुळं आपल्याला इथं मायनॉरिटीमध्ये जाता येत नाही आहे. तर हे जे आहे ते मी नो करतो. तर अशा पद्धतीनं हे माहिती भरून सेव्ह अँड प्रोसीड याच्यावरती क्लिक करायचं आहे. पुढे गेल्यानंतर त्याला क्वालिफिकेशन डिटेल्स द्यायची आहेत. तर यामध्ये सुरुवातीला आहे SSC बोर्ड, त्याची 10वी कुठल्या बोर्डमधनं झालेली आहे. या ड्रॉपडाऊन मेनूला सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं वेगवेगळे पर्याय दिसतील. तर आपली 10वी जी आहे ते महाराष्ट्र बोर्डमध्ये झालेली असेल तर महाराष्ट्र बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आहे SSC पासिंग इयर, आपली 10वी कुठल्या वर्षी झालेली आहे. तर इथं ड्रॉपडाऊन मेनूमध्ये आपल्याला इयर दिसतील. तर ह्या ठिकाणी आपली 10वी सपोज 2022ला झालेली आहे तर 2022 सिलेक्ट करायचं आहे. SSC सीट नंबर, 10वीचा आपला जो काही सीट नंबर आहे आपल्या मार्कशीटवरती बघायचा आहे आणि त्या पद्धतीनं तो सीट नंबर ह्या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर आपल्याला इथं 10वीचे मार्क्स विचारले जातील. 10वीचे गणिताचे मार्क्स, आपल्या मार्कशीटवरती जे काही मार्क्स आहेत ते ह्या ठिकाणी टाकायचे आणि मार्क्स आउट ऑफ म्हणजे 100 पैकी असतील तर 100 पैकी 100 ह्या ठिकाणी टाकायचे आहेत. तर आपले पर्सेंटेज हे ऑटोमॅटिकली येतील, म्हणजे मॅथमॅटिक्सचे जे काही पर्सेंटेज आहेत ते या ठिकाणी येतील. त्याच पद्धतीने सायन्समध्ये किती मार्क आहेत ते ह्या ठिकाणी टाकायचे आणि आउट ऑफ मार्क्स जे काही असतील 100 असेल तर 100 ह्या ठिकाणी टाकायचं, आपले पर्सेंटेज येतील. नंतर इंग्लिशचे मार्क्स टाकायचे आणि नंतर 10वीचं जे काही टोटल मार्क्स आहेत, टोटल ॲग्रिगेट आहे ते ह्या ठिकाणी टाकायचं आहे आणि आउट ऑफ जे काही मार्क्स आहेत 500 असतील किंवा 550 असतील किंवा 600 असतील ते ह्या ठिकाणी टाकायचे. तर आपल्याला 10वीचं पर्सेंटेज या ठिकाणी आपल्याला दिसेल. त्याच पद्धतीनं HSC 12वीचे क्वालिफाईंग एक्झामिनेशन जी आहे ती HSC आहे किंवा डिप्लोमा आहे किंवा डिप्लोमा इन व्होकेशनल असं आहे. तर आपली 12वी झालेली असेल तर 12वी HSCला क्लिक करायचं आहे. HSCला क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला प्लेस ऑफ HSC बोर्ड विचारलं जाईल. तर प्लेस ऑफ बोर्ड आपला इंडिया आहे म्हणून इंडियाला क्लिक करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. नंतर HSC बोर्ड विचारलं जाईल. ड्रॉपडाऊन मेनूमध्ये आपल्याला हे वेगवेगळे बोर्ड दिसतील. महाराष्ट्र बोर्ड आहे, नंतर सेंट्रल बोर्ड आहे. तर आपलं महाराष्ट्र बोर्डमधनं झालेलं असेल तर महाराष्ट्र बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. त्याचं पासिंग इयर सिलेक्ट करायचं आहे. पासिंग इयर सपोज 2024 आहे तर 2024 सिलेक्ट करा. HSCचा जे काही सीट नंबर आहे तो ह्या ठिकाणी टाकायचा आहे. आपल्या HSCच्या मार्कशीटवरती जो काही सीट नंबर असेल तो इथं टाकायचा आहे. नंतर कॅन्डिडेट्स मदर्स नेम ॲज ऑन HSC सर्टिफिकेट, आपल्या HSCच्या सर्टिफिकेटवरती आपलं आईचं नाव जसं दिलेलं आहे त्याच पद्धतीनं ह्या ठिकाणी टाकायचं आहे. मार्कशीटवर जसं आहे तसंच टाकायचं आहे. नंतर कॅन्डिडेट्स नेम ॲज ऑन HSC मार्कशीट, 12वीची जे काही मार्कशीट आहे, मग आपलं स्टेट बोर्ड असेल अथवा CBSE बोर्ड असेल किंवा कुठलंही बोर्ड असेल, आपल्याकडे आपली जे काही 12वीची मार्कशीट आहे त्या मार्कशीटवरती आपलं नाव जसं आहे तसं ह्या ठिकाणी टाकायचं आहे आणि गेट HSC डेटा ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आपली 12वी जर स्टेट बोर्डवरनं झालेली असेल तर आपला डेटा जो आहे तो ॲटोमॅटिक ह्या ठिकाणी येणार आहे. 12वीचे जे काही मार्क्स असतील तर ते मार्क्स या ठिकाणी येतील, ते तुम्ही क्रॉस चेक करू शकता. HSC पासिंग स्टेटस विचारलेलं आहे तर पास्ड असं ह्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला सेव्ह अँड प्रोसीड याच्यावर पुढची स्टेज आहे स्टेज नंबर 6, ती आहे JEE मेन्स 2024 डिटेल. जर आपण JEE एक्झाम दिलेली असेल तर त्याला S क्लिक करायचं आहे आणि आपला JEEचा जो काही ॲप्लिकेशन नंबर आहे तो ह्या ठिकाणी टाकायचा आहे. आपलं जे काही डेट ऑफ बर्थ आहे, JEEच्या स्कोर कार्डवर जे काही डेट ऑफ बर्थ दिलेला आहे तो ह्या ठिकाणी टाकायचा आहे आणि गेट JEE स्कोर डेटा ह्यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपले JEEचे जे काही डिटेल्स आहेत, आपले JEEचे जे काही मार्क्स आहेत, पर्सेंटाईल आहेत ते आपल्याला ह्या ठिकाणी दिसणार आहेत. तर इथं आपलं नाव दिसेल. नंतर फिजिक्समध्ये जे काही पर्सेंटाईल आलेले आहेत ते दिसतील. केमिस्ट्रीमध्ये जे काही पर्सेंटाईल आहेत ते दिसतील.
मॅथमॅटिक्सचे पर्सेंटाईल दिसतील आणि टोटल जेईचे आपले जे काही पर्सेंटाईल आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिसतील. हे क्रॉस चेक करायचं आहे आणि सर्व बरोबर असतील तर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करून पुढच्या स्टेपला जायचं आहे. नेक्स्ट स्टेप जी आहे ती अपलोड फोटोग्राफ अँड सिग्नेचर. तर ह्यासाठी आपल्याला आपल्या फोटोग्राफची सॉफ्ट कॉपी लागेल आणि सिग्नेचरची देखील सॉफ्ट कॉपी लागेल. तर एका पेपरवरती आपलं सिग्नेचर करायचं आहे आणि त्याचं स्कॅन करायचे आहे, त्या सिग्नेचरला स्कॅन करायचं आहे. तसंच जो काही फोटोग्राफ आहे त्याला देखील आपण स्कॅन करून घेऊ शकता. तर फोटोग्राफची जी काही इमेज आहे ती JPG किंवा JPEG किंवा PNG या 3 मधल्या कुठल्याही एका फॉर्मॅटमध्ये आपल्याला यूज करायची आहे. फोटोग्राफची जे काही साईज आहे ती 4 KB पेक्षा मोठी असावी आणि 100 KB पेक्षा कमी असावी. तर 4 KB टू 100 KB ह्याच्यामध्ये फोटोग्राफची इमेज आपल्याला पाहिजे. फोटोग्राफचे डायमेन्शन ह्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याची विड्थ 3.5 सेंटीमीटर आणि हाईट 4.5 सेंटीमीटर एवढी असायला पाहिजे. तर आपल्याला सिलेक्ट अपलोड टाईप. तर आपल्याला याच्या ड्रॉपडाऊन मेनूमध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं ऑप्शन येईल फोटोग्राफ आणि सिग्नेचर. तर आपल्याला फोटोग्राफ अपलोड करायचा आहे तर फोटोग्राफ सिलेक्ट करायचा आहे. फोटोग्राफ सिलेक्ट केल्यानंतर इथं फाईलमध्ये जायचं आहे, क्लिक करायचं आहे. तर आपण जिथं कुठं फोटोग्राफ सेव्ह करून ठेवलेला आहे ती फाईल जी आहे ते ओपन होईल आणि अपलोडवरती क्लिक केल्यानंतर तो अपलोड होईल. तर अशा पद्धतीनं फोटो आणि सिग्नेचर आपल्याला अपलोड करायचं आहे आणि प्रिव्ह्यूमध्ये आपण फोटो आणि सिग्नेचर बघू शकता. आणि हे झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करून पुढच्या स्टेपला जायचं आहे. पुढची जी स्टेप आहे अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. तर आपण फॉर्म भरत असताना जे काही माहिती भरलेली आहे त्यानुसार आपल्याला कुठले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत त्याची जी लिस्ट आहे ती ह्या ठिकाणी येईल. जर आपण ओपन कॅटेगरीमधला असाल, आपलं इन्कम 8 लाखपेक्षा कमी आहे आणि EWSसाठी आपण S केलेलं आहे तर EWSची सर्टिफिकेट आपल्याला इथं मागितलं जाईल. आपण रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये असाल तर रिझर्वेशनचं कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट किंवा नॉन क्रिमी लेअर लागत असेल तर नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट. आपण TFWSमध्ये अप्लाय केलेलं असेल तर इन्कम सर्टिफिकेट आपल्याकडनं इथं मागितलं जाईल. तर अशी लिस्ट ऑफ डॉक्युमेंट ह्या ठिकाणी येणार आहे. तर हे इथं जे काही डॉक्युमेंटची लिस्ट आलेली आहे त्या लिस्टनुसार आपल्याला ते डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. तर अपलोड करण्यासाठी ह्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. सपोज पहिलं जे आहे ते बर्थ सर्टिफिकेट आहे किंवा या ठिकाणी आपल्याला डोमिसाईल सर्टिफिकेट आलेलं असेल, डोमिसाईल सर्टिफिकेट हे आपण ह्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि ते सर्टिफिकेट जे आहे ते अपलोड करायचं आहे. अपलोड झाल्यानंतर आपल्याला व्ह्यूमध्ये ते सर्टिफिकेट इथं ह्या ठिकाणी दिसेल. तर अशा पद्धतीनं एक सर्टिफिकेट यातले जे आहे ते अपलोड करत जायचं आहे. तर हे सर्टिफिकेट अपलोड झाल्यानंतर पुढच्या स्टेजला जायचं आहे. पे ॲप्लिकेशन फीस. ज्या विद्यार्थ्यांनी MST CET दिलेली नाही आहे आणि फक्त JEEच्या बेसिसवरती ते अप्लाय करतात तर त्यांना ह्या ठिकाणी फीस भरावी लागेल. ज्या विद्यार्थ्यांनी CET दिलेली आहे त्यांना कशाही पद्धतीची फीस नाही आहे, कारण त्यांनी ऑलरेडी CETची एक्झाम फॉर्म भरत असताना फीस दिलेली आहे. तर याच्यावरती सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे. तर पुढची स्टेप आहे सबमिट ॲप्लिकेशन फॉर्म फॉर E-व्हेरिफिकेशन. तर आपला जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे, जे काही सर्टिफिकेट्स, डॉक्युमेंट्स आपण अपलोड केलेले आहेत, ही सर्व माहिती करेक्ट असेल तर आता आपल्याला हा जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो E-व्हेरिफिकेशनसाठी सबमिट करायचा आहे. तर हे सबमिट ॲप्लिकेशन फॉर्म फॉर E-व्हेरिफिकेशन यावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक OTP येईल. OTP फॉर सबमिट ॲप्लिकेशन फॉर्म. आपल्या मोबाईलवरती जो काही आपण मोबाईल नंबर सुरुवातीला दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती OTP येईल आणि तो OTP टाकून आपल्याला आपला जो काही फॉर्म आहे, ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो व्हेरिफिकेशनसाठी सबमिट करायचा आहे.
तर अशा पद्धतीनं आपला जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे, जे डॉक्युमेंट्स आहेत ते सबमिट करायचे आहेत. ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट घ्यायची आहे आणि आपले जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स आणि त्याचा एक सेट झेरॉक्स हे घेऊन आपल्याला स्क्रुटिनी सेंटरवरती किंवा फॅसिलिटेशन सेंटरवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट्स जे आहेत ते व्हेरीफाय करायचे आहेत आणि आपलं ॲप्लिकेशन जे आहे ते कन्फर्म करून घ्यायचं आहे. 1-2 दिवसामध्ये आपल्याला लॉग इनमध्ये आपलं ॲप्लिकेशन जे आहे ते आपले डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झालेले आहेत आणि आपलं जे काही ॲप्लिकेशन आहे त्याचं कन्फर्मेशन मेसेज जे आहे ते आपल्या लॉग इनमध्ये आपल्याला मिळेल. तर असे कन्फर्म झालेले ॲप्लिकेशन पुढच्या प्रोसेससाठी जातील.